श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1169. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये प्रभू रामचंद्रांची ही अतिशय रसाळ कथा जेव्हा महादेवाने माता पार्वतीला सांगितली, तत्पश्चात माता पार्वतीच्या मनाची झालेली अवस्था अभ्यासली. महादेवाने माता पार्वतीला प्रभू रामचंद्रांच्या कथेचा वक्ता आणि श्रोता कसा असावा याचे काही गुणधर्म देखील अत्यंत गुह्यतेने या कथेच्या निरूपणाच्या पश्चात सांगितलेले आहेत. वक्त्याने देखील आपण संपूर्ण रामकथा सांगितली आहे या मदामध्ये कधी पडू नये, कारण राम अनंत आहे, त्याचे गुण अनंत आहेत, त्याचे कर्म, त्याचे नाम हे देखील अनंत आहेत. मग एक व्यक्ती समस्त रामाला जाणून त्याची कथा कशी बरं सांगू शकेल? आणि श्रोत्याची देखील मनाची अवस्था कशी असली पाहिजे, ती कृतकृत्यता कशी असते, ते जणू काही माता पार्वतीने आपल्याला तिच्या आचरणाने दाखवलेले आहे. किती सुंदर शब्द गोस्वामीजीने लिहिले आहे. धन्य धन्यमय धन्य पुरारी सुनेऊ राम गुण भव भयहारी. हे प्रभो, आपण धन्य आहात, धन्य आहात. आपल्याकडून ही मला कथा ऐकायला मिळाली आणि त्याचप्रमाणे मी देखील ही कथा ऐकून अत्यंत धन्य पावलेले आहे. सज्जनो, माता पार्वतीने आपल्याला हेच वरदान दिलं की जो कोणी मनापासून ही रामाची कथा ऐकेल त्याच्या जन्म मृत्यूचं भय हे त्याच्यापासून हिरावलं जाईल. अशा या प्रभू रामचंद्रांची ही कथा ऐकून माता पार्वती कृतकृत्य झालेली आहे. तिच्या मनातले सर्व संदेह मिटलेले आहेत आणि आता मनात केवळ एकच अभिलाषा राहिली आहे की श्रवण पुटनी मन पान करी नाही अघात मती धीर. पुन्हा पुन्हा या अमृताच्या वर्षावामध्येच राहावं आणि आपल्याकडून ही नित्य निरंतर कथा ऐकत राहावी अशी माझ्या मनाची अवस्था झाली आहे. माता पार्वतीचा हा संवाद गोस्वामीजी गाऊ लागतात. रामचरित जे सुनत अगाही रस विशेष जाना तिन्ह नाही. जीवन मुक्त महामुनि जेऊ हरिगुण सुनहि निरंतर तेऊ. भवसागर चह पार जो पावा राम कथा ताकह दृढ़ नावा. विषयी न कह पुनि हरि गुण ग्रामा श्रवण सुखद अरु मन भिरामा. श्रवणवंत अस को जग माही जाहि न रघुपति चरित सुहाही. ते जड़ जीव निजात्मक घाती जिनहि न रघुपति कथा सुहाती. हरिचरित्र मानस तुम गावा सुनि मैं नाथ अमिति सुख पावा. तुम जो कहियह कथा सुहाई काग भुसुंडी गरुड़ प्रतिगाई। बिरति ज्ञान विज्ञान दृढ़
रामचरण तिनेह, बायस तन रघुपति भगती, मोहि परम संदेह, सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, माता पार्वतीच्या मनाची ही अवस्था आपण गेल्या कथा निरूपणामध्ये बघितली. बघा, तपश्चर्याची फलश्रुती काय आहे. जे माता पार्वतीने एवढं अपार तप केलं, आपल्याला वाटेल की तिने महादेवाच्या प्राप्तीसाठी तप केलं. ठीक आहे, हा एक त्या कथेमधलं अंग आहेच. कारण महादेवाची जोपर्यंत ती प्राप्ती करत नाही तोपर्यंत त्याच्या शेजारी बसून हे कथामृत श्रवण करण्याचं देखील तिला सद्भाग्य नाही. परंतु या तपाच्या आधाराने तिने महादेवाला केवळ पती या दृष्टिकोनातून प्राप्त करण्यासाठी ही तपश्चर्या केली नव्हती. जी तिच्याकडून चूक झाली होती सतीच्या असलेल्या या अवतार कार्यात, की जेव्हा अगस्ती मुनी मनापासून रामकथा सांगतायत, महादेव ती कथा ऐकतायत, त्यावेळेला देखील सतीचं चित्त कथेमध्ये नव्हतं. महादेव जेव्हा वारंवार रामाची महती सांगतायत तेव्हा देखील सती त्याच्यावरती विश्वास ठेवू शकली नाही. इतकंच काय, 87,000 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर जेव्हा महादेवांनी पुनश्च एकदा सतीशी संवाद करण्याचा प्रयत्न केला, भगवंताची कथा सांगायला सुरुवात केली, तेव्हा देखील माता सतीचं लक्ष आकाशातून उडणाऱ्या विमानांच्याकडे होतं. अशा पद्धतीने माता सती ही कथेमध्ये कधी समग्रतेने श्रवण करू शकली नाही. पार्वती मातेने तपाच्या आधाराने कथेमध्ये विक्षेप विरहित श्रवण करण्याची ही स्थिती प्राप्त केलेली आहे. सज्जनो, रामकथा श्रवण करता येणं मनापासून एकाग्र चित्ताने समजून घ्या, कुठल्या तरी जन्माची आपण केलेली अपार तपश्चर्येची ही तुम्हाला फलश्रुती प्राप्त झालेली आहे. अन्यथा रामकथेमध्ये मन एकाग्र होणं, तो रस आपण प्राशन करणं, हे बऱ्याचदा जीवाला शक्य होत नाही. अशा या माता पार्वतीने हे तपश्चर्येने जे प्राप्त केलं, ते स्थान, ती स्थिती तिला आता काही केल्या सोडायची इच्छा नाहीये. महादेवाच्या निकट राहून नित्य निरंतर या कथेचं रसपान करत राहावं, यामध्येच समस्त आपलं सद्भाग्य सामावलेलं आहे, याची संपूर्ण जाणीव माता पार्वतीला झालेली आहे. आणि म्हणून ती आपल्या पतीजवळ, आपल्या आराध्याजवळ आपल्या मनातला भाव देखील व्यक्त करते ना, की नाथ तवानन ससी स्रवत कथा सुधा रघुबीर, श्रवण पुटनी मन पान करी नाही आघात मती धीर. माझं मन ही कथा श्रवण करून तृप्त होत नाही. सज्जन, बघा, आपल्याला सगळ्या परमार्थामध्ये समाधान ही गोष्ट सांगण्यात येते की जी जशी स्थिती आहे त्यामध्ये राहा, समाधानात राहा, जे काही घडतंय त्यामध्ये आनंद माना. परंतु तोच परमार्थ आम्हाला एका गोष्टीमध्ये असमाधान देखील ठेवायला सांगतो, अतृप्ती देखील ठेवायला सांगतो, आणि ती अतृप्ती आहे रामकथेच्या श्रवणाची. रामकथा ऐकून झाल्यानंतर चला एकदाच कधी संपतीये कथा आणि कधी एकदा निघतोय, वा वा छान झाली बरं बुवा, असं म्हणून निघणारी लोकांनी रामाची कथा खरंच ऐकली का? तर याचं उत्तर गोस्वामीजी आम्हाला माता पार्वतीच्या मुखातून सांगतात. रामचरित जे सुनत अघाई, रस विशेष जाना तिन्ह नाही. ज्यांनी प्रभू रामचंद्रांचं हे चरित्र ऐकता ऐकता तृप्तता मानली, वाटलं की खूप ऐकलं, खूप छान झालं,
माता पार्वती म्हणते की त्यांनी अजूनही या कथेचा विशेष रस जाणलेलाच नाहीये. मी नेहमी दुकानदारांची जी पद्धत असते व्यवहाराची त्याच्याविषयी बोलत असतो की बघा, आपण एखादा कपडा आणायला गेलो किंवा एखादी वस्तू विकत घ्यायला गेलो तर दुकानदार देखील समोरच्या गिराहिकाचा अंदाज घेत असतो. काही गिराईक हे झटपट येतात, द्या बरं, दाखवा बरं, हा चला हे 2-3 बघा, त्यातलं एक घ्या, चला निघूयात. काही जण थोडे चोखंदळ असतात, जरा अजूनही ह्याच्यामध्ये वेगळी व्हरायटी दाखवा, तिकडचं दाखवा, हे दाखवा, असं करत करत त्या दुकानदाराचा बऱ्यापैकी वेळ घ्यायला लागतात. आणि एखादा जाणकार असतो, तो दुकानदाराला सहज म्हणतो, मला असं वाटतं की तुम्ही ठेवणीतल्या गोष्टी इथं बाहेर ठेवलेल्या नाहीत, त्या जरा मला दाखवा. दुकानदार क्षणामध्ये ओळखतो की हा गिराईक या क्षेत्रातला जाणकार आहे, त्याला याच्यामधला रस कळतो. मग तो म्हणतो की या बाहेरच्या गोष्टी तुमच्यासाठी नाहीत, तुमच्यासाठी मी आतून माझ्या गोडाऊन मधून ठेवलेला वेगळा माल आणून दाखवतो. असं म्हणून त्या वस्तूमधला जो सर्वोत्तम ठेवा आहे, ज्याचे गिराईक हे विरळ आहेत, त्याची किंमत देण्यासाठी तसा गिराईक मिळणं देखील अवघड आहे, अशा व्यक्तीसाठी मग तो दुकानदार विशेष कष्ट घेऊन तशी चीज त्याला दाखवतो. हे जसं व्यवहाराच्या पातळीवरती आहे सज्जनो, परमार्थाच्या पातळीवरती देखील माझ्यासारखे बहुतांश लोक येतात, झटदिशी नमस्कार करतात, चला चला झालं, आता जायची, गाडी पकडायची, असं म्हणून गुरुच्या समोर येऊन पटकन डोकं टेकवतात, हार फुलं वाहतात आणि निघायची तयारी करतात. काही जण असतात की जे थोडाफार घुटमळतील की काय नेमकं हे स्थान आहे, कशासाठी आहे, तिथं कोण संत होऊन गेला, त्याचं काय चरित्र आहे. अशा पद्धतीने त्या क्षेत्राची, तिथं असलेल्या सर्व कार्याची माहिती घेण्यामध्ये त्यांना रस असतो. परंतु एखादे ब्रह्मानंद महाराज असतात की जे श्री महाराजांच्या चरणी आपलं मस्तक ठेवल्यानंतर म्हणतात की स्वामी, मी आता माझं डोकं उचलणारच नाही जोपर्यंत आपण माझी बुद्धी काढून घेतली, असं म्हणत नाही. सज्जनो, ही गोष्ट काही वेगळीच आहे. यांना नेमकं कळतं की सद्गुरूच्या कडे गेल्यानंतर काय आपण प्राप्त करायला पाहिजे, काय मागायला हवं. त्यांना जीवनाचा खरा रस कळालेला असतो. त्यांना या परमार्थाचं जे गुह्य सद्गुरूच्याकडे आहे ते प्राप्त करण्याची ही अनोखी रीत कळालेली असते. हे जसं परमार्थाच्या मध्ये आहे, त्याचप्रमाणे श्रवण भक्तीमध्ये देखील ज्यांना कथा ऐकताना कंटाळा येतो की आता बस, आता नाही ऐकू शकत, यांनी अजूनही कथेच्या दालनामध्ये प्रवेशच केलेला नाही. ज्यांनी कथा ऐकल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला, अरे वा वा वा, तृप्त झालं, बरं, मन अतिशय छान वाटलं, असं म्हटलं, ते देखील दुसऱ्या टप्प्याचे कथेचे चाहते झाले. परंतु जो तिसऱ्या प्रकारचा चाहता असतो त्याची अवस्था काय आहे? रामचरित जे सुनत अघाई, रस विशेष जाना तिन नाही. ते मात्र नित्य निरंतर कथेच्या श्रवणासाठी लालायित असतात. गोस्वामीजी म्हणतात, अहो सोडा जीवन मुक्त महामुनी जेऊ, हरिगुण सुनही निरंतर तेऊ. जे जीवनमुक्त महामुनी आहेत ते सुद्धा भगवंताचे गुण निरंतर ऐकत असतात. बघा, सगुणाची कथा म्हणजे द्वैताची कथा आहे. त्रेतायुगामध्ये झालेल्या रामाची कथा आपण गातोय. जो जीवनमुक्त आहे तो आत्मज्ञानी आहे. आत्मज्ञानाला मी आणि भगवंत वेगळा राहत नाही. त्याच्याशी जो समरस झालेला आहे असा जीवनमुक्त देखील, महामुनी देखील नित्य निरंतर भगवंताचे गुण श्रवण करण्यामध्ये धन्यता मानतात. मला सांगा, जर महामुनी जीवनमुक्तांची ही अवस्था आहे, तर मग आमच्यासारख्या सामान्यांसाठी या मोक्षाचा मार्ग प्राप्त करण्याचा ह्यापेक्षा आणखीन कुठला सोपा उपाय? कुठला सोपा उपाय?
एही कली कालन साधन दूजा, जोग यज्ञ जप तप व्रत पूजा, राम ही सुमिरिय गाईय राम ही, संतत सुनिय राम गुण ग्राम ही. या कलियुगामध्ये कुठलं साधन आहे? तुम्ही काय योग करू शकणार? तुम्ही काय जप करू शकणार? तप करू शकणार? व्रत करू शकणार? यज्ञ करू शकणार? याग करू शकणार? समर्थ देखील आपल्याला हेच म्हणतात ना की बहुतापरे संकटे साधनाची, व्रते दान उद्यापने ते धनाची, दिनाचा दयाळू मनी आठवावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. बहुतांपरी संकटे साधनाची, ही सगळी साधनांची संकट आहेत. व्रत, दान, उद्यापन, अनुष्ठान, वेगवेगळ्या प्रकारचे जप तप. समर्थ म्हणतात कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टी करू नयेत असं नाही, परंतु याची फलश्रुती प्राप्त होण्याची शक्यता कमी आहे. मग या कलियुगात काय करावं? दिनाचा दयाळू मनी आठवावा. बस तेच गोस्वामीजी या उत्तरकांडाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला सांगतात की राम ही सुमिरिय गाईय राम ही, आणि कसं? संतत सुनिय राम गुण ग्राम ही. सतत ऐकत राहा, सतत ऐकत राहा. रामकथा एकदा सांगून झाली म्हणजे संपली नाही, नित्य निरंतर. मला परवा आम्ही सोमनाथच्या कथेचं जेव्हा सर्क्युलर पाठवलं तेव्हा आमचा सचिन दादा समोरच बसला होता. म्हणाला, अरे आपण खूप एका पाठोपाठ कथा करतोय, तुला वहिनी रागवत नाहीत का? तिची तपश्चर्याच आहे, त्यामुळं हे सगळं होतंय. परंतु मी जर माझी वैयक्तिक धारणा सांगितली तर तुम्ही म्हणाल, अहो ह्यांना वेड लागले की काय? कधी पुढची रामकथा येते आणि कधी मी व्यासपीठावर बसून ती रामकथा गातो, तुम्हाला सांगण्यासाठी नाही. हा माझा निजस्वार्थ आहे. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा, भाषा निबंध मती मंजुल मात नोती. स्वांत सुखाय हा नित्य संवाद, हा माझा विश्राम आहे, हे माझं मेडिटेशन आहे, हे माझं ध्यान आहे, हाच माझी उपासना आहे, हाच माझा जप आहे, तप आहे, सर्व काही हेच आहे या रामकथेचं गायन करणं. कारण यामध्ये या जीवाला जो विश्राम प्राप्त होतो ते सगळं करून बघितलं तरी लक्षात येतं की या रामकथेच्या श्रवणाच्या आणि या रामकथेच्या गायनाच्या पलीकडे असं अजूनही कुठलं सुलभ साधन उपलब्ध आहे. ज्या कथेमध्ये भगवंताचं नाम आहे, त्याच्या लीला आहेत, त्याचं धाम आहे, त्याचं रूप आहे, या सगळ्या गोष्टी अविरतपणे गाता येतात. तेच या कलियुगामधलं विश्राम स्थान. आणि त्यामुळे असं वाटतं की दररोज सकाळी 9:30 वाजावेत, दररोज संध्याकाळी 5:30 वाजावेत, पुन्हा पुन्हा ही रामकथा गायला मिळावी. आणि मग स्वस्थ बसवत नाही. असं वाटतं, चल नागनाथ हिंदूराव, चला पुन्हा पुढची कथा कुठं करायची विचार करूयात. आणि या सगळ्यामध्ये जो रामराया आनंद आपल्याला देतो सज्जनो, हा प्रत्येकाला प्राप्त होतो. हा केवळ निजस्वार्थ नाही, त्याचे अनंत शिंतोडे उडतात आणि ते प्रत्येकाला तृप्त करून टाकतात. आणि हा आपला अनुभव आहे. अन्यथा बघा, व्हॉट्सअपवर एवढ्या गोष्टी येतात जातात, आपण कित्येकदा बघत देखील नाही त्या ग्रुपला, तसंच सहजपणे बाहेर येऊन पडतो त्याच्यातून, वाचलं देखील जात नाही. परंतु काही मंडळींची ही नित्य रामकथा म्हणजे जणू काही एक विश्रामाची वेळ झाली आहे. मी उपासनेची म्हणणार नाही, मी त्याला कुठल्या त्यांच्या असलेल्या साधनेची वेळ म्हणणार नाही, हा त्यांच्या विश्रामाची वेळ आहे. कारण त्या रामाचं गुण गाता गाता त्यांना असं मनाला एक विलक्षण प्रसन्नता आणि विश्राम प्राप्त होतो की अनेक लोकांचे आत्ताच कंठ दाटून येतात, दादा कथा संपायला आली, दादा कथा संपायला आली, फार वाईट वाटतंय. म्हटलं काळजी करू नका, अजूनही बराच टप्पा जायचा आहे. आणि कथा कधी संपत नसते. जशी आपल्या जपाची माळ मेरू म्हणायला स्पर्श करते आणि पुन्हा फिरते, त्याप्रमाणे पुन्हा वर्णानामार्थ संघानाम रसानाम छंदसामपि पुन्हा बालकांड.
पुन्हा भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. सज्जनो, हा रस कधी संपत नाही आणि हा रस संपला असं ज्याला वाटलं त्यांनी श्रवणच केलं नाही. त्यामुळे ही रामकथा शेवटच्या श्वासापर्यंत गावी एवढंच मागणं आहे गुरुरायाच्या चरणी. पुरवावो बाबा त्याने. जीवनमुक्त महामुनी तर आपण नाही, आपण सामान्य जीव आहोत. परंतु भगवंताला एवढं मागण्याचा निश्चित अधिकार आपल्याकडे आहे की रामा, काही कर पण तुझी ही गोड अमृतमय कथा आमच्यापासून कधी दूर करू नकोस बाबा. आम्हाला ते श्रवण करण्याचं सद्भाग्य दे. का ऐकायची कथा? काय मिळतं कथा ऐकून? भवसागर चह पार जो पावा, राम कथा ता कह दृढ नावा. माता पार्वती आपली आई आहे हो. लेकराची जशी काळजी आईकडे असते तशी माता पार्वतीला आपल्या सगळ्या जीवांची काळजी आहे. म्हणून तर महादेवाने तिचं कौतुक करताना काय म्हटले? पूछेहु रघुपती कथा प्रसंगा, सकल लोक जग पावनी गंगा. हे पार्वती, तू राम कथेचा हा प्रश्न विचारलेला आहेस तो तुझ्या स्वार्थासाठी नाही विचारलेला. माझ्या मस्तकावरची गंगा तर एकदेशीय आहे. त्याच्यात स्नान करायचं असेल तर हरिद्वार, ऋषिकेश, गंगासागर कुठेतरी जीवाला जावं लागेल तेव्हा गंगेचं स्नान घडेल. परंतु तू जो हा रामकथेचा प्रश्न विचारलायस, इथं गंगेच्या जवळ लोकांना यावं लागतं, परंतु ही रामकथा घरोघरी जाईल, लोकांच्या मनामध्ये जाईल, लोकांच्या चित्ताला स्पर्श करेल आणि त्यांना शुद्ध करून टाकेल. गंगाजींचं स्नान बाह्य आणि अंतरशुद्धीसाठी, तर रामकथा ही अंतस्थ चित्त शुद्धीसाठी. त्यामुळे रामकथेचं जो श्रवण करेल, माता पार्वती आपल्या या लेकरांच्या हितासाठी आपल्याला सांगते की ज्याला कोणाला या संसार सागरातून पार जाण्याची इच्छा आहे का? तुम्हाला इच्छा नसेल तर तुम्ही तुमचं श्रवण थांबवा. अनेक लोक आहेत, अहो आम्ही यांचं ऐकलंय, आम्ही त्यांचं ऐकलंय, हे सगळं संगीतमय, काय गायन आणि काय रामकथा, हे तर सगळं नवीनच वाटतं बाबा. सज्जनो, हे नवीन नाही. रामकथा ब्रह्मांडा भेदून पहिलीकडे न्यावी हे आपल्या समर्थांचं, आपल्या या संप्रदायाचं प्रमुख वाक्य आहे. समर्थांनी रामकथेचा अभ्यास केला. श्री महाराज नित्य तुलसी रामायण वाचायचे. ही केवळ एक महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या प्राकृतामधून आपण पुनर्जीवित करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. मी असं म्हणत नाही की हे फार मोठं कार्य आहे, पण एक छोटासा प्रयत्न की रामकथेची गोडी लोकांना लागावी. हा केवळ त्रेतायुगातला राम नाही. आणि कथा ही गाण्याचं शास्त्र आहे. जिथं गायन आहे तिथं संगीत आहे. आपले एक श्रोते, ते बाकी कुठली मला कधी कथेविषयीची अभिप्राय पाठवत नाहीत, परंतु एखाद्या दिवशी जर माझी कथेमधली बासरी किंवा एखादं म्युझिक जरा लाऊड झालं की फार कर्णकर्कश कथा असते हो तुमची, अजिबात ऐकवली गेली नाही आज, असं म्हणून अभिप्राय मला नेहमी पाठवतात. सज्जनो, राम सगळं गोड करून घेतो बरं. या कथेचं अमृत असं आहे ना की तुम्ही त्या भाव विश्वामध्ये प्रवेश केला पाहिजे. कारण अनेक प्रवचनं असतात जिथं बुद्धीला तर्कांची भरपूर खतपाणी घातलं जातं आणि मनुष्य जो पंडित आहे, जो हुशार आहे, त्याला या अशा तर्कयुक्त प्रवचनांच्या आधाराने मनाला एक वेगळा आनंद वाटतो. परंतु जिथं आत्मा डोलेल ती कथाच आहे. आणि कथा मुक्त आहे, कथा अद्वैतात जाते.
कथा सगुणात येते, कथा काव्यामध्ये जाते, कथा संगीतात जाते, कथा वर्तमानात जाते, कथा भूतकाळात जाते. कथेला स्वतःची अशी कुठली बंधनं नाहीत. आणि त्यामुळं जेव्हा तुम्ही कथेची आवड मनामध्ये निर्माण करता, त्या क्षणी तुम्ही एका अशा मजबूत होडीमध्ये बसता, जी होडी या भवसागरातून तुम्हाला अत्यंत सही सलामत पार नेईल. किंबहुना बघा किती सुंदर माता पार्वतीने इथं आपल्याला उदाहरण दिलंय की भवसागर चह पार जो पावा, राम कथा ता कह दृढ नावा. दृढ नाव. बघा आजच्या काळामध्ये अनेक क्रूज असतात. मला आठवतं मी खूप वर्षापूर्वी त्या सिंगापूर मलेशिया क्रूज मध्ये गेलो होतो. काही लोक इथून मॉरिशसला जातात, आणखीन अमेरिका युरोपमध्ये देखील वेगवेगळे क्रूज चालू असतात. हे जहाज असतात जी पंचतारांकित आहेत, ज्याच्यावरती सर्व मनोरंजनाच्या गोष्टी एकत्रितपणे ठेवलेल्या असतात आणि लोक आठवडा 2 आठवडे त्याच्यामध्ये आनंद घेण्यासाठी म्हणून राहायला जातात. त्यांना कधी त्या बोटीमध्ये बसताना भीती वाटते का हो, की अरे बोट बुडाली तर काय करायचं? ते अत्यंत निसंशय मनाने त्या बोटीवरती चढतात, कारण त्यांना माहिती आहे की ही कशी नाव आहे, दृढ नाव आहे. म्हणजे या अत्यंत भयाण समुद्रामध्ये देखील जर तुम्ही दृढ नावेत असाल तर तुमचा प्रवास हा अत्यंत रंजक होतो, मनाला आनंद देणारा ठरतो. सज्जनो, त्याप्रमाणे या संसार रूपी सागरामध्ये जिथं अनंत प्रकारचे त्रास आहेत, अशा त्रासामध्ये जर तुम्ही रामकथा रूपी नावेमध्ये बसला तर तुमचा संसाराचा हा काल प्रवाह, हा प्रवास अत्यंत आनंददायी होतो. मग कशाला पाहिजे मुक्तीन मोक्षण, कशाला या अवघड गोष्टींमध्ये पडायचं? अरे जिथं प्रवास आनंददायी आहे तिथं बाकी काय पाहिजे? काय आहे पैल तीरावर कोणाला माहिती? उगीच एखाद्या वनामध्ये जाऊन देहाला कष्ट देत तपस्या करण्यापेक्षा संसारामध्ये राहत आनंदाने प्रपंच करत जर मनापासून नित्य कथा श्रवण केली तर तुम्हाला तेच प्राप्त होईल जे या वनामधल्या तपस्व्याला प्राप्त होणार आहे. मग जीवन आनंदमय करणारी ही दृढ नाव आहे, जी माता पार्वतीच्या कृपेने आपल्याला मिळाली. कारण तिने महादेवाला ही कथा विचारली आणि महादेवाने आपल्या मानसमध्ये असलेलं हे अत्यंत खोलवर ठेवलेलं रहस्य हळुवारपणे आपल्या प्रियतमेसाठी उघड केलं, शब्दबद्ध केलं, प्रवाही केलं आणि आमच्यासारख्या पामरांना आमच्या आईकडून हा प्रसाद प्राप्त झाला. बघा, त्यामुळे ही दृढ नाव आहे, आनंदमयी नाव आहे. अशा या रामकथेला विषयी न कह पुनी हरिगुण ग्रामा, श्रवण सुखद रुमन अभिरामा. श्रीहरींचे गुणसुमह तर विषयी लोकांसाठी कानांना सुखदायक आहेत, मनाला आनंद देणारे आहेत. बघा, विषयी मनुष्य हा अद्वैतामध्ये तर शिरूच शकत नाही, कारण बऱ्याचदा या अद्वैताचे शब्द इतके जड असतात. एखादं तत्वचिंतन हे पहिले काही मिनिटं मनाचा ठाव घेऊ लागतं, परंतु ज्यांचा बुद्ध्यांक थोडा कमी असतो ना, ते थोडा वेळ डोळे उघडे ठेवून समोरचा काय बोलतो हे ऐकण्याचा प्रयत्न करतात, परंतु थोड्याच वेळात आपल्याला असं लक्षात येतं की हे शांत बसलेले नाहीत, हे निद्राधीन झालेले आहेत. कारण मेंदूचा स्वभाव असा आहे की जर त्याला एखादी न कळणारी गोष्ट आली, त्याच्यावर ताण पडला की जांभया येतात. कारण मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा हा जेवढ्या वेगाने पाहिजे तेवढ्या वेगाने येऊ शकत नाही. त्या क्षणी जांभया येतात आणि आपण स्वाभाविकपणे निद्राधीन होतो. हे आहे जड तत्वरूपी चिंतन ऐकल्यानंतर सामान्य जीवांची अवस्था. आणि या उलट असा सामान्य जीव कथेमध्ये येतो, हरिभजनामध्ये टाळ्या वाजवतो, त्यामध्ये असलेल्या हलक्या फुलक्या विनोदांनी जागा राहतो. भगवंताची कथा ऐकत असताना स्वाभाविक समोर रामाचं रूप येऊ लागतं. कसा राम वागला असेल या सगळ्या प्रसंगांमधून एक सुंदर चलचित्रपट
रंजकतेने त्याच्या हृदयामध्ये येतो आणि ही रंजकता त्याला जागा ठेवते. त्याच्या कानांना हे सगळे गुण ऐकणं अत्यंत सुखदायक वाटू लागतं आणि त्याचं मन हे आनंदित होतं. सज्जनो, ज्या प्रवचनामधून झोप लागणार त्यापेक्षा कथेचं हे श्रवण करत, टाळ्या वाजवत, आनंद घेत, मनाला सुखदायक सांगणारं आणि मग हळुवारपणे या कथेच्या गुह्य सूत्रांचं बीज सामान्य जीवांच्या हृदयात लावणारी कथा ही खरोखर या कलियुगामध्ये संजीवनी आहे. अजूनही बरंच बोलायचं होतं, परंतु आपल्या वेळेचं गणित संपत आलेलं आहे. त्यामुळं उर्वरितच्या उपायांचं चिंतन आपण उद्याच्या कथा प्रवाहामध्ये करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.